अहो ऐकलत का? आपल्यासाठी संदेश आहे. संदेश कोणाचा? श्री म्हाळसा देवींचा. त्यांनी तुम्हाला त्यांच्या कक्षात बोलवलं आहे. मला? हो. असे विचारात का आहात? नाही, काही नाही. मी भेटतो त्यांना. मी आपल्याला काही विचारू का? हो, विचारा. आपण कैलासात होता म्हणे, असं ऐकलंय मी. होय. कसं आहे कैलास? हे बघा देवी, मी आत्ता आपल्याला काहीच सांगू शकत नाही. मी आधी श्री म्हाळसा देवींना भेटून येतो. चालेल, मी पुन्हा भेटेन हा आपल्याला. आपण माझ्याशी विवाह कराल? गंगा, गंगा, गंगा! ए बानू, वा, अरे तू केव्हा आलास? अगं रात झाली हा, आणि हातापासून काय करती असती? काय नाही, विचार करत होते. कसला? अरे इतकं दिवस झालं आख्यान ऐकते आहे. महाराजांनी जे जे आख्यानामध्ये सांगितलं आहे ते समजा माझ्या डोक्यामध्ये घोंगावत आहे. मला नाही वाटत आज मला झोप येईल. बर बर, लय विचार करू नगस हा. हा ना, हे काय ग? अरे आज लय दिवसानंतर मला चित्र काढावी असं वाटतंय बघ. वय का? चंदन पुढत असताना कधी कधी काढायचीच बघती वा. काढ काढ, तेवढंच मन रमल तुझ. जीवाला हिरंगुळा पाहिजे ग. चांगला आहे, काढ. हा, बरं जागत बसू नकस हा. वय चांगला आहे. माता आजच जाण्याचा आग्रह धरणार. बंदी येतो होता. आता आपल्या हातात काही नाही. सकाळी काय वार्ता येते ते पाहू. येतो मी. राघोबा, आता मला नाही राहत बघ. म्या जातोच बघ कसा. अरे तू कुठे जातोयस? देवांपाशी जातो. देवांच्या पाया पडतो आणि म्हणतो की आम्हाला सोडून जाऊ नका कसा. अरे पर तू कशा पायी असा विचार करतोयस? अरे देव काय म्हणलं ऐकलंच नव. कुणाला बी आत येऊ देऊ नका. अरे दार लावून घेतलं. ते ध्यानाला बसलं असतील. अरे त्या दिवशी महाराष्ट्र देवी बी असंच म्हणल्यानं देवघरामध्ये जाऊन बसल्या. कुणाला बी आत येऊ दिलं नाही त्यांनी. अरे किती दिवस त्या न खाता न पिता आतमध्ये राहिल्या होत्या. होय, ते बी हायच म्हणा. अरे पर आपण हात नव्हतो ना, म्हणून ठाव नाही पडला आपल्याला. अरे वय, पर देवाने बी असंच केलं ना, आतमध्ये जाऊन बसलं तर आपण काय करावं? अरे गणोबा, देवांच्या मनात काहीतरी असेल म्हणून ते असं करत असत्याल. नाहीतर त्यांनी कशाला असं सांगितलं असतं? ते बी आहेच म्हणा. राघोबा,
मला असं वाटतंय की आपली काही चूक तर झाली नसेल. हाय, तू नग विचार करूस. देव त्यांचं ध्यान झालं की दर्शन देत्याला आपल्याला. भासा, मी तुझी इच्छा पूर्ण केली आहे. आपण मानस सरोवराच्या समोर उभे आहोत. इथे किती शांत वाटत आहे. आता तरी मला सांगशील की तुला इथे का यायचं होतं? खरंच आत्ता काही बोलू नका. इथल्या चराचरात माझा अंश आहे असं मला वाटतं आहे. इथलं सारं काही माझ्यात सामावलं आहे असं मला वाटतं आहे. तो शुभ्र कैलासच आहे ना? होय. भासा, ब्राह्म मुहूर्ताची वेळ झाली आहे. आता एक एक देव स्नानासाठी इथे उतरते. सरोवरावर तुला सत्य जाणून घेण्यासाठी, ते संकेत मिळण्यासाठी तू गेली आणि तुला ते मिळाले. पण त्याचा इथे काय संबंध? जसे तुला संकेत मिळाले तसेच बानूला देखील मिळाले. मला तर हाच प्रश्न पडला आहे का ह्या चित्रामध्ये तिघी जणी आहेत ती, मग ह्यातली म्या कोण आहे?